आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नवीनच आरोप करतायत. अति झाला आणि हसू आला अशाच तऱ्हेचा प्रकार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विरोधकांकडे एवढी शक्ती आलेली आहे, इतकी ताकद आलेली आहे की ते सरकारची वेबसाईट क्रॅश करू शकतात, ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या सिस्टीम मध्ये घोळ घालू शकतात, सरकारला काम करून दिलं जात नाही. बापरे, आमच्याकडे एवढी शक्ती आहे हे आम्हाला माहित नव्हतं. फडणवीस साहेब, तुम्ही जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. परंतु यातनं सरकार किती हतबल आहे, किती कमजोर आहे, आत्मशक्ती किती हरवून बसलेला आहे. सरकारला कामच करता येत नाही, हेच चित्र जाते ना. आणि गृहमंत्री म्हणून आपण काय करत आहात हा प्रश्न जनता आता विचारेल. परंतु फडणवीस साहेब, एक मात्र लक्षात ठेवा, आमच्याकडे तुमची वेबसाईट क्रॅश करण्याची लागणारी जी शक्ती आहे ती नाही आहे. एक मात्र आमच्याकडे जवळ निश्चित शक्ती आहे की जी लोकशाहीमध्ये सरकार क्रॅश करण्याकरता उपयोगी येते, आणि ती असते जनशक्ती. जनशक्ती लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला दिसलं असेल आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि त्यामुळे तुमची वेबसाईट क्रॅश करण्याची आम्हाला गरजही नाही, आमच्यात ती ताकद नाही. परंतु सरकार क्रॅश करण्याकरता जी ताकद लागते ती जनशक्ती आमच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे तुमचं सरकार निश्चितपणे आम्ही क्रॅश करणार आहोत. आणि ह्यातनंच तुमची हतबलता दिसते, यातनंच तुमची कांगावा करणारी विधानं दिसतात, यातनंच तुम्ही किती घाबरलेले आहात ते दिसतं. फार काळ सत्ता तुमची राहणार नाहीये, एवढं मात्र निश्चित आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.